नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग महाराष्ट्र राज्य पुण्याच्या 110व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे विभाग व कोकण विभाग यांनी एकत्रितरित्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग क्रिकेट ग्राउंड आकुर्डी पुणे येथे दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी अत्यंत उत्साही वातावरणात आयोजित केले। या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य नगररचना संचालक पुणे अविनाश पाटील, नगररचना तथा सहसचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई संचालिका डॉक्टर प्रतिभा भदाणे व नगररचना तथा मुख्य नियोजनकार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई संचालिका सुलेखा वैजापूरकर यांचे हस्ते मशाल प्रज्वलित करून करण्यात आले। खरं तर नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग हे 110 वर्ष जुना विभाग आहे। ब्रिटिशांच्या काळापासून हा विभाग कार्यरत आहे आणि दरवर्षी 30 जानेवारी आमचा जो वर्धापन दिन असतो त्यानिमित्तानं आम्ही विभागीय क्रीडा आणि कल्चरल कार्यक्रम घेत असतो। त्यानिमित्तानं आमच्या सगळ्यांमध्ये ऑफिसर्स, कर्मचारी, जे कोणी आमच्या डिपार्टमेंटचे घटक आहेत त्या सगळ्यांमध्ये एक स्नेहभावना जागृत होते आणि एक टीमवर्क करायला आम्हाला पूर्ण वर्षभर एक एनर्जी मिळते। त्यासाठी आम्ही दरवर्षी हे विभागीय घेत असतो आणि नंतर मग राज्यस्तरावरती नगररचना परिषद असते 1 दिवसाची आणि कल्चरल कार्यक्रम असतो। यावेळेला आम्ही एक थोडी नवीन संकल्पना घेऊन आलो की 2 डिव्हिजनचा एकत्रित कार्यक्रम आम्ही करतो। म्हणजे आज जो इथं डी.वाय. पाटील स्टेडियमवरती कार्यक्रम आहे तो पुणे विभाग आणि कोकण विभाग म्हणजे पुणे विभागाचे राम पवार आणि कोकण विभागाचे जितेंद्र भोपळे या दोन्ही सहसंचालकांनी याचं आयोजनपद घेतलेलं आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं ह्या मॅचचं काय म्हणतात आयोजन त्यांनी केलेलं आहे। काल काही मॅचेस झाल्या, दुपारी 3 मॅचेस आणि आज बऱ्याचशा मॅचेस आहेत। इथं आहेत काही आमच्या पिंपरी चिंचवड कॉलेजच्या ग्राउंडवर आहेत आणि संध्याकाळी कल्चरल कार्यक्रम पण आहे। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की तुम्ही बघाल मॅचेस की प्रोफेशनल प्लेयर्सच्या तोडीचा तुम्हाला तिथं स्पोर्ट्समॅनशिप दिसेल किंवा खेळ दिसेल आणि कल्चरल पण तुम्हाला तोडीचं दिसेल। ॲक्च्युली जसं पाटील साहेबांनी आता सांगितलं की दरवर्षी आपण हा 30 जानेवारीच्या निमित्ताने हे गेट टुगेदर आणि स्पोर्ट्स कार्यक्रम ठेवत असतो आणि अतिशय उत्साहाने सर्व आमच्या जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, सर्वजण आणि त्यांचे कुटुंबीय हे देखील तितक्याच उत्साहाने याच्यात सहभागी होतात। तसेच आता आजचा जो प्रोग्राम आहे तो कोकण आणि पुणे डिव्हिजनचा एकत्र आहे आणि ही जी संकल्पना ह्यावर्षी पाटील साहेबांनी राबवली ती अतिशय स्तुत्य आहे। ह्या 2 डिव्हिजन मिळून एकदा प्रोग्राम केल्यामुळे दोन्ही डिव्हिजनमधले जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्यातलं कोऑर्डिनेशन, त्यांच्यातलं एक जी एकोप्याची भावना आहे ती चांगली वाढीच राहते। अदरवाईज दरवर्षी आम्ही प्रत्येक डिव्हिजनचा इंडिव्हिज्युअल घ्यायचो तर मग तो डिव्हिजनच त्याच्यात इन्व्हॉल्व राहतो। आता हे 2 डिव्हिजन मिळून म्हणजे 2 जॉईंट डायरेक्टर, त्यांचा सगळा स्टाफ याच्यात हे जे आहे याच्यात जो आपला एकोपा आहे तो कलकेट चांगला होतो। नेक्स्ट इयरला आम्ही ते बहुतेक स्विच पण करू की आता ह्या वर्षी जे डिव्हिजन एकत्र होते आम्ही ते पुढच्या वर्षी कदाचित स्विच करू सो दॅट दुसरे डिव्हिजनचे एकमेकांशी कोऑर्डिनेट चांगले होतील। तर ही चांगली भावना आहे आणि याच्या निमित्ताने 2 दिवस सगळे एकत्र येतात, छान गेट टुगेदर पण होतं। कल्चरल प्रोग्रामच्या निमित्ताने सगळे प्रॅक्टिस करतात, ऑफिसचं वातावरण बदलतं आणि हा बाकीच्या कामात याचा रिफ्लेक्शन चांगलं होतं थ्रूआउट द इयर। तर हा खूपच चांगला आणि आमचं जे डिपार्टमेंट आहे हे जरी छोटं असलं ते एका कुटुंबासारखं आहे आणि इथे सगळेजण एकमेकांच्याबद्दल खूप प्रेम, आदर, एकमेकांच्या कुटुंबाची पूर्ण माहिती असलेलं डिपार्टमेंट मला वाटतं आमचं एकटंच आहे की ज्याच्यामध्ये
ही संकल्पना आहे, तर ते खरंच छान आहे. ॲज वेल ॲज आम्ही 30 तारखेला जो प्रोग्राम असतो नगर परिषदेचा, त्या दिवशी आम्ही असं नाही की नुसतं खेळ कल्चरल, तर आम्ही त्याच्यात बौद्धिक पण चालना देण्याचा कार्यक्रम ठेवतो. सो दॅट ओव्हरऑल डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून हा दिवस आम्ही साजरा करतो. आपण इथे स्पोर्ट्सचे इव्हेंट्स ऑर्गनाईज केलेले आहेत टाउन प्लॅनिंग अँड मालेशन डिपार्टमेंटतर्फे. दरवर्षी आम्ही असे ऑर्गनाईज करतो, म्हणजे गेल्या वर्षापासून सुरुवात केलेली आहे स्पेसिफिकली, आणि आज 2 डिव्हिजन्सचे वगैरे आहे आणि प्रत्येक डिव्हिजन्समध्ये असे खेळ आयोजित करण्यात आलेले आहेत. आणि आय थिंक दिस इज अ गुड कन्सेप्ट की जे आपले दिनचर्या, जी आपली रेग्युलर आम्ही वर्किंगमध्ये जे बिझी असतो, आम्हाला एकमेकाशी कोऑर्डिनेशन आणि हेल्दी एन्व्हायरमेंटसाठी आय थिंक कल्चरल आणि हे स्पोर्ट्स इव्हेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, की ज्याच्यामध्ये आम्ही म्युच्युअल इंट्रॅक्शन करू शकतो. आणि आय विश ऑल द बेस्ट टू ऑल माय कलिग्स अँड ऑल माय ऑफिसर्स, आणि ही अशीच परंपरा चालू ठेवावी असं मी इच्छा व्यक्त करते. थँक्यू, थँक्स अ लॉट. उपसंचालक नगररचना मूल्यांकन मुंबई. तर आमच्या गावात हे गेल्या वर्षीपासून ज्या मॅचेस सुरू केलेल्या आहेत, त्यामुळे ऑफिसमधल्या म्हणजे सगळ्या स्टाफला एक उत्साह निर्माण होतो आणि त्याच्यामुळे वर्षभर काम करण्याची एनर्जी जी निर्माण होते ती खूप चांगली आहे. आणि ती असे दरवर्षी असे कार्यक्रम होत राहतील आणि स्टाफचा उत्साह वाढत राहील. नमस्कार. नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग आणि नगरविकास विभागाच्या वतीने दरवर्षी हा स्पोर्ट्स इव्हेंट आणि कल्चरल इव्हेंट आयोजित केला जातो. खरं तर शाळा कॉलेज संपल्यानंतर एकदा जर शासकीय नोकरी लागली की ह्या बऱ्याचशा गोष्टी विसरून जातात लोक. एक नवचैतन्य अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये यावं म्हणून विभागामार्फत स्पोर्ट्स इव्हेंटचं आयोजन करण्यात येतं. त्याचबरोबर कल्चरल इव्हेंट पण आयोजित करण्यात येतात. त्याने एक सांघिक भावना निर्माण होते आणि रोज शासकीय कामाच्या विवंचना डोक्यात असतात. त्या 2 दिवसात कमीत कमी त्या विवंचना विसरून एक फ्रेश माइंड होत असतं आणि कर्मचारी अधिकारी परत उत्साहाने कामाला लागतात. त्यासाठी हा इव्हेंट आयोजित केला जातो आणि इथून पुढे नियमितपणे आयोजित केला जाईल. त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो. सर्व खेळाडूंना शुभेच्छा. पाटील साहेबांच्या संकल्पनेतून हा 2 डिव्हिजनमधील प्रोग्राम जो आहे संयुक्त विद्यमाने पुणे आणि कोकण डिव्हिजनतर्फे आयोजित केलेला आहे. अतिशय स्तुत्य आहे. हे सर्व आमच्या वरिष्ठांनी आत्ताच सांगितलेलं आहे आणि निश्चित याचा सर्व फायदा त्यांची फिजिकल क्षमता जी आहे, शारीरिक क्षमता देखील इथं तपासली जाते. त्यामधून आपल्याला काही जर व्याधी असतील त्याही आयडेंटिफाय होतात, नोटीस होतात, त्याच्यावर काही उपचार होतात. आणि कल्चरल प्रोग्राम जो आहे त्यांनी तुम्ही सगळेजण एकत्र येतात. ऑफिसच्या ह्याच्यातले सुद्धा अधिकारी वगैरे कर्मचारी आहेत, ते सांघिक भावनेने अजून जास्त प्रेरणेने कामं करतात. त्यामुळे हा उपक्रम स्तुत्य आहे. या कार्यक्रमामध्ये कॅरम, व्हॉलीबॉल, संगीत खुर्ची, टेबल टेनिस, बुद्धिबळ अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. आज कोकण विभागातील कोकण डिव्हिजन आणि पालघर ब्रँचची एक टीम आणि ठाणे शाखाची एक टीम, या दोन्हीही कोकण डिव्हिजनमधील सर्वात चांगल्या टीम एकमेकाविरुद्ध भिडणार आहेत. आणि मला आत्मविश्वास आहे या दोन्हीपैकी जी टीम ही मॅच जिंकेल ती आजची फायनल जिंकणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीमला पालघर शाखा व विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा. आम्ही सहभाग झालो आणि आमच्या डिपार्टमेंटतर्फे हे मॅचेस घेतले जातात आणि एकदम खेळीमेळीचं वातावरण असतं आणि या मॅचेसमुळे आम्ही सर्वजण एक गेट टुगेदर होतो आमच्या सर्वांचा. त्या दृष्टीने एकदम बेस्ट मॅचेस वगैरे होतात आणि चांगला धन्यवाद आम्ही डिपार्टमेंटचा धन्यवाद मानतो. चांगल्या प्रकारे कार्यक्रम वगैरे होतात, सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आहेत, बरेच ठिकाणी कार्यक्रम होतात. हा क्रिकेट मॅचेस आहेत, पुन्हा लेडीजचे सुद्धा गेम्स वगैरे होतात. चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतला जातो डिपार्टमेंट. धन्यवाद डिपार्टमेंटचा धन्यवाद मानतो. ज्यामध्ये कोकण विभाग व पुणे विभागादरम्यानच्या क्रिकेट स्पर्धेमधील अंतिम सामन्याने
तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नृत्य एकांकिकाने सर्वांचे लक्ष वेधले। जितेंद्र भोपळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने तसेच संघाचे कर्णधार संग्राम कानडे, सहाय्यक संचालक नगररचना पालघर यांच्या नेतृत्वाने कोकण विभाग क्रिकेट संघ विजेता ठरला गेला। सर्व खेळांमध्ये तथा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अत्यंत उत्साहाने सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला। सदर कार्यक्रमाचे क्रीडा स्पर्धामधील विजेते व उपविजेते यांना बक्षीस वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली व त्यासोबत कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजयकुमार वाघमोडे यांनी केले असून अशा पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला। व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोलसह माधुरी कांबळे, न्यूज 7 टुडे, आकुर्डी, पुणे।